नमस्कार मंडळी, सैर महाराष्ट्राची आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर मी मंदारगृह तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर मंडळी, मी तुम्हाला आज अशी एक गोष्ट दाखवणार आहे ती तुमच्या सर्वांच्या अगदी परिचयाची तर आहे, पण त्या गोष्टीला मसाल्यामध्ये पण अगदी महत्त्वाचं स्थान आहे। तिच्यामधील असलेल्या औषधी गुणधर्मामुळे ती कोरोना काळामध्ये खूप भाव खाऊन गेली। ती गोष्ट म्हणजे आपली काळी मिरी। तर हा व्हिडिओ याच संदर्भातला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप माहितीपूर्ण व्हिडिओ असणार आहे। तर या व्हिडिओमधून आपण काळी मिरी झाडावरनं कशी काढली जाते आणि नंतर त्यावर काय काय प्रक्रिया करून आपल्याला जे फायनल काळी मिरी आपल्या घरात असते ती कशी तयार होते या संदर्भातला हा व्हिडिओ आहे। ही काळी मिरी काढण्यासाठी आपण आज दशरथ काकांच्या घरी जाणार आहोत। त्यांनी त्यांच्या एका झाडावर ही वेलवर्गीय काळी मिरी सोडलेली आहे। दशरथ काकांना तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये आधी बघितलेले असेल, शेतीच्या व्हिडिओमध्ये, जसे की काजूच्या व्हिडिओमध्ये। दशरथ काकांच्या घरी आपण जाणार आहोत आणि तिकडचे सगळी ही प्रक्रिया काय आहे ती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा। तसेच सैर महाराष्ट्राची तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, आपण दशरथ काकांच्या घरी निघालेलो आहोत। ते 5 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर आहे। आणि हे आहे दशरथ काकांचं घर। तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्यांचं घर बघितलं असेल, त्यांची गुरंढोरं, त्यांच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवले होते। नंतर नारळ काढण्याच्या व्हिडिओमध्ये पण काका दिसले होते। तर हे कोकणातील एक कौलारू घर, पूर्ण बाजूला झाडांनी वेढलेलं, आणि असा गुरांचा गोठा पण आहे एका साईडला भातांची या पेंडे ठेवतात त्याची ती उडवी आहे। तुमच्याकडे त्याला कदाचित दुसरंच नाव असेल, पण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्याला उडवी म्हटलं जातं। तुम्हाला जर वेगळं नाव माहिती असेल तर कमेंट करून ते नक्की कळवा। तर हे काळी मिरीचं वेल आहे, तुम्ही बघू शकता त्याला काळी मिरी लागलेली आहे। त्याची आपण आज काढणी करणार आहोत। खूप उंचावर गेलेलं आहे वेल, तर हे काका काढणार आहेत। मग त्याच्यापासून पुढची प्रक्रिया सुकी काळी मिरी बनवण्याची ती आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडं। हे पूर्ण आंब्याच्या झाडावर सोडलेली ही वेल आहे। सगळ्या वेलाला भरपूर अशी काळी मिरी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। ही काळी मिरीची अशी दाणे, तर मंडळी हे आहेत आपले दशरथ काका। ते काळी मिरी काढतायत। त्यांनी हे वेल आहे, हे वेल 4 वर्षापूर्वी लावलं होतं आणि तिला गेल्या वर्षीपासून उत्पन्न यायला सुरुवात झालं आहे, म्हणजे मिरी यायला सुरुवात झालेली आहे। हे असं डोंगरामधला एखादा दाणा पिकला तर ती काळी मिरी पूर्ण तयार झाली असं समजलं जातं, आणि नंतर मग ती काळी मिरी काढली जाते। तुम्ही बघू शकता की आता कलर झाला आहे, त्याचा लाल रंग झालेला आहे त्या काळी मिरीला। हां।
तर काळी मिरीची आता काढणी झालेली आहे पूर्णपणे. आता यावर आपण पुढची प्रक्रिया करणार आहोत. आता ह्या काळी मिरीला आपण 2 मिनटं गरम पाण्यात टाकणार आहोत आणि मग ती काढून आपण गोणपाटात ठेवणार आहोत, जेणेकरून उष्णता कायम राहील त्यातली आणि त्या काळी मिरीला एक काळा रंग प्राप्त होईल. आणि उद्या सकाळी, आता संध्याकाळ झाल्यामुळे आपण उद्या सकाळी ते उन्हात सुकत ठेवणार आहोत. आता सकाळी आम्ही ऊन आलं आहे, तर आता जी काळी मिरी काल आपण गरम पाण्यातून काढली होती ती आपण आता उन्हात टाकणार आहोत. ती उन्हात 8 दिवस तापवली जाईल आणि नंतर मग जी आपलं जो फायनल प्रोडक्ट आहे काळी मिरी, जी आपण घरात वापरली जाते किंवा मसाल्याच्या पदार्थात वापरली ती तयार होईल. तर आता आपण पुन्हा दशरथ काकांच्या घरी चाललो आहे. पण घरावर चढलो आहे. ही तनिष्का आहे, ती इथे काळी मिरी घरावर कौलांवर वाळत घालते, तुम्ही बघू शकता.
तर मंडळी आम्ही ती सुकवलेली काळी मिरी लोंगरपासून वेगळी केलेली आहे. ती साधारण अंदाजे 2 किलो झाली. तर मंडळी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक अँड शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सैर महाराष्ट्राची आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.